एक प्रेरणादायी यशोगाथा म्हणजे विजयी भव. लेखक संदीप काळे लिखित विजयी भव हे पुस्तक अतिशय उल्लेखनीय आहे. खरं तर ह्या पुस्तकाच्या नावामध्येच खूप काही आहे. कारण जेव्हा आपल्याला कुणीतरी विजयी भव असं म्हणतं तेव्हा आपल्या शरीरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित व्हायला सुरुवात होते. येथे संदीप काळेंनी ह्या पुस्तकाच्या माध्यमातून आज तरुणाईला ती विजयी भवाची एक सकारात्मक ऊर्जा जी आहे ती प्रवाहित करायसाठी प्रयत्न केलेला आहे. ही सकारात्मक ऊर्जा आज समाजाच्या कल्याणासाठी अतिशय उपयोगी राहील ह्या भावातनं हे पुस्तक पुढे आलेलं आहे. सारथी महाराष्ट्र राज्य शासनाचा उपक्रम हा उपक्रम 2018पासून सुरू झालेला, जो मराठा आणि कुणबी बांधवांच्या सहाय्यास आलेला आहे. ह्या संस्थेने जे सेवाभाव वृत्तीने जे कार्य गेल्या काही वर्षात केलेलं आहे ते वाखाणण्यासारखं आहे. आज या संस्थेच्या मदतीने कितीतरी विद्यार्थी जे आपल्या ध्येयप्राप्तीसाठी झटत होते त्यांनी आपले ध्येय प्राप्त केलेले आहे. आज कितीतरी विद्यार्थी जे आहे अशा मोठमोठ्या पदांवरती कार्यरत आहेत. कोणी IAS झालेलं, कोणी IPS झालं, कोणी IRS झालं. ह्या व्यतिरिक्तही कितीतरी अशा संस्था आहेत ज्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स आहेत जिथे हे लोक काम करत आहेत. खरं तर सारथी ही संस्था छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांमधून जन्माला आलेली आणि त्या विचारांचं सार्थक ह्या संस्थेने खरोखर केलेलं आहे. आज हे पुस्तक जे तरुणाईपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी लेखकांनी ह्या पुस्तकाला 3 भाषांमध्ये आणलेलं आहे. हे मराठी, इंग्रजी आणि हिंदी अशा 3 भाषांमध्ये आलेलं आहे, जेणेकरून प्रत्येक प्रांतातला प्रत्येक प्रदेशातला तरुण ह्याला वाचणार आणि ह्या यशोगाथांच्या द्वारे तो आपल्या ध्येयप्राप्तीसाठी झटत राहील. लेखकांनी इथे ज्या यशोगाथा आपल्यासमोर मांडलेल्या त्या यशोगाथा फक्त यशाची चमक न दाखवता त्या प्रत्येक सक्सेस स्टोरीच्या मागे जी जिद्द, चिकाटी, प्रयत्न, संघर्ष ती प्रत्येक गोष्ट आपल्यासमोर आणलेली आहे. आणि खरंच ही प्रत्येक स्टोरी जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला स्वतःलाही असं वाटायला लागतं की काय म्हणजे किती संघर्ष करावा लागतो जेव्हा आपल्याला कुठलंही ध्येय प्राप्त करायचं असेल तर. आज मी लेखक संदीप काळे आणि त्यांचं हे पुस्तक विजयी भव यासाठी मनापासून शुभेच्छा देते आणि देशातील प्रत्येक तरुणाने हे पुस्तक वाचावे आणि राष्ट्र निर्मितीसाठी योगदान द्यावे हीच अपेक्षा करते. धन्यवाद.